यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र सुपरफास्ट। दर 20 दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार। यानंतर 20 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी विदर्भामधल्या सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतलाय। भारतीय जनता पक्षाने सर्व निवडणुका स्वबळावरती लढवाव्यात ही कार्यकर्त्यांची भावना। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वतंत्रपणे लढणार आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे संकेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी मेळावा पार पडला। आता महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या प्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। नगर परिषदांच्या निवडणुकांसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचना आणि मतदार यादीवरून परळीमधील काँग्रेस आक्रमक झाली आहे। प्रभाग रचना ही नियमबाह्य, काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर रईद हनीफ यांचा आरोप आहे। आमदार संग्राम जगताप यांना अजित पवारांचा समन्स। बीडचा मोर्चा सोडून मुंबईमध्ये येण्यासाठी सूचना। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आक्रमक वक्तव्य करत असल्यामुळे जगताप चर्चेत। संग्राम जगताप यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून याआधीच नोटीस। प्रहारच्या कार्यालयासाठी दिलेली जागा फडणवीस सरकारकडून जेडीएसला परत देण्यात आली आहे। यावरती बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। साप कसा दूध पाजल्यानंतरही उलटा पलट तो तसा भाजप असल्याची बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपला मित्र नको असून शिंदे आणि अजित पवार नावापुरते शिल्लक असल्याचा बच्चू कडू यांचा टोला आहे। निलेश घायवळ यांना अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवार यांनी पासपोर्ट दिला। निलेश घायवळच्या प्रकरणावरती सभापती राम शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया। रोहित पवार बिनसलेलं व्यक्तिमत्व आहे, ते दररोज खोटं बोलण्याचं काम करतात, अशी ही शिंदेंची प्रतिक्रिया। मकोकामधून सोडवण्यासाठी घायवळला रोहित पवार यांनी मदत केल्याचं त्यांचे नातेवाईक सांगतात। राम शिंदेंचा दावा आहे, तर घायवळचे आणि रोहित पवार यांचे कौटुंबिक संबंध मात्र फोटो आले की रोहित पवार सामाजिक कार्य असल्याचं म्हणतात राम शिंदेंचं टीकास्त्र। निलेश घायवळच्या पासपोर्टच्या प्रकरणी 2 पोलिसांना नोटीस। अहिल्यानगरच्या 2 पोलिसांना पुणे पोलिसांची नोटीस। निलेश घायवळनं खोट्या कागदपत्रांवरती पासपोर्ट मिळवल्याचा संशय आहे। तत्कालीन पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी येण्याचे आदेश। राज्यामध्ये मालमत्तांच्या खरेदी विक्रीमध्ये यंदा मोठी वाढ होतीये। 1 एप्रिल ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान तब्बल 22.2 लाख व्यवहार। स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन यामधून 29,795 कोटी रुपयांचा महसूल मिळाला। रेडी रेकनर वाढवूनही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 1.25 लाख व्यवहार जास्त झाले। सरकारी निधीच्या अभावी पोषण आहार योजनेचा निधी 4 महिन्यांपासून मिळालेला नाही। शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करून द्यावा लागत असल्याची स्थिती आहे। महायुती सरकारने सर्वांना समान निधी वाटपाचा निर्णय घेतला, मग सारथी, बार्टी, महाज्योती यामध्ये भेदभाव कशासाठी? विजय वडेट्टीवार यांचा सवाल। तर अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी वाटपामध्ये भेदभाव, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा आरोप। मुंबईकरांसाठी महसूल विभागाची दिवाळी भेट। कोणत्याही मुद्रांक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी शक्य। दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। घाटकोपरच्या रमाबाई नगर विकास प्रकल्पाचं आज उद्घाटन, पण उद्घाटनाच्या आधीच श्रेयवादाचा सोशल मीडियावरती वाद। भाजपचे प्रकाश मेहता विरुद्ध शिंदे सेनेमध्ये वाद। प्रकल्प शिंदेंमुळे शक्य याचं श्रेय मेहता यांनी घेऊ नये। शिंदे सेनेच्या माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांची पोस्ट। मुंबईमध्ये आय लव्ह देवाभाऊ असे बॅनर झळकलेले आहेत। या बॅनरवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेसीबीचा फोटो आहे। तसंच आय लव्ह बुलडोझर बाबा असेही बॅनर लागले आहेत। या बॅनरवरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो सध्या झळकतायत। खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तरी देखील नुकसान भरपाई द्या। मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश। खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमध्ये मृत्यू झाला तर 6 लाख रुपये भरपाई, जखमींना 50,000 ते 2.5 लाख रुपयांची भरपाई द्यावी लागेल।
बुधवारी ठाण्यामधल्या काही भागामधला पाणीपुरवठा बंद राहील. पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रामधील आवश्यक सुधारणा करण्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घोडबंदर रोड, वर्तकनगर, ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन या सगळ्या भागामधला पाणीपुरवठा बंद राहील. भिवंडीमधल्या गरीब आणि आदिवासींचं धर्मांतराचं प्रकरण समोर आलं होतं. अमेरिकन नागरिक आरोपी जेम्स लिओमार्ड याला अटक झाली आहे आणि त्याच्या याचिकेवरती तातडीनं सुनावणी घ्यायला उच्च न्यायालयाने नकार दिलाय. नालासोपाऱ्याचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यावरती गुन्हा दाखल. सरकारी कामांमध्ये अडथळा आणि बेकायदा जमावाच्या प्रकरणी बोळिन्स पोलीस स्टेशनमध्ये 18 कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल. 12 ऑक्टोबरच्या कार्यक्रमानंतर तणाव निर्माण झाला होता. पालघर रेल्वे स्थानकामध्ये धावत्या लोकलमध्ये चढत असताना तरुणीचा पाय घसरला. मात्र प्रवाशाच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचलेत. प्रकाश जाधव यांनी या तरुणीचा जीव वाचवल्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे.